सकाळचे 6:59 होतात. सुप्रभात. मी रेश्मा साळुंखे. बातम्या सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच सर्वांसाठीच दिलासादायक अशी बातमी आहे, कारण आजपासून एटीएम सुरू होणार आहेत. मात्र तरी देखील काल रात्रभर मुंबईत एटीएम मधून आधीच्या जुन्या नोटा काढण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा एटीएम मध्ये टाकलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईत आज काही ठिकाणी एटीएम उशिरा सुरू होऊ शकतात. विलास बडे माझा सहकारी आता आपल्या सोबत आहेत. विलास, तू देखील सकाळी एटीएम मध्ये गेलेला होतास, काय अनुभव आहे तुझा? खरं तर रेश्मा, कालपासून आपण बघतोय सगळ्या बँकांचे मेसेज येतात की उद्यापासून एटीएम मध्ये पैसे अवेलेबल होतील. म्हणून सकाळी 6 पासूनच आपण जाऊन बघत होतो की कुठल्या एटीएम मध्ये पैसे आहेत. काही एटीएम बंद दिसले, पण काही एटीएम मध्ये जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता तिथं पैसे येत नव्हते. ठिकाणी 100च्या नोटा नाहीत असं सांगितलं जात होतं. एटीएम मधून मेसेज यायचा की अवेलेबल नाहीयेत, पण 2000 किंवा 1000 किंवा 500 अशा कुठलीही नोट आता अवेलेबल नाहीये आणि पैसे बाहेर येत नाहीयेत. त्यामुळे अजून तरी एटीएम सुरू झालेले नाहीयेत. 5 ते 6 एटीएम मध्ये वेगवेगळ्या बँकांच्या आपण जेव्हा चेक केलं तेव्हा असा अनुभव आला की अजून तरी एटीएम मधून पैसे काढता येत नाहीये. निश्चित विलास, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल. तेव्हा पुढच्या काही तासामध्ये ही एटीएम सुरू होतील अशी आशा करूयात. यानंतर घेऊयात इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून रद्दबातल ठरवल्यानंतर ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रान्झॅक्शनवरती कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय सोबतच या सगळ्या बँकांनी हा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय इतर बँका देखील या निर्णयाचं अनुकरण करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएमवरती 5 ट्रान्झॅक्शन्स मोफत होते. मात्र आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा ट्रान्झॅक्शन करता येणार आहे, त्यावर कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. ग्राहकांसोबत वाद टाळण्यासाठी मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. 11 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंतच 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यात याव्यात असं केंद्र सरकारचे आदेश आहेत. त्यानंतर या नोटा स्वीकारणं बेकायदेशीर ठरणार आहे. मात्र यावरून ग्राहकांसोबत वाद होऊ शकतात. हे टाळण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. बँक अकाउंटमधून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावरती आता आयकर विभागाची नजर आहे. कारण बँक अकाउंटमध्ये पैसे जमा केले की त्याची माहिती आयकर विभागाला मिळते. त्यासाठी सर्व बँकांचं सर्व्हर आयटी विभागाला जोडण्यात आलंय. त्यामुळे कुणाच्या खात्यात किती रोख रक्कम जमा होते याची माहिती तातडीनं आयकर विभागाला मिळते. लोकांकडून बँकांमध्ये भरली जाणारी रक्कम आणि त्यांच्याकडून वर्षभर बँकेत भरली जाणारी रक्कम यांचा ताळमेळ बसतो का, हे आयकर विभागाकडून तपासण्यात येणार आहे. कालपासून या पडताळणीला सुरुवात झाली आहे. 50 दिवसांपर्यंत ही पडताळणी अशी सुरू राहील. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी लोकांनी आता रेल्वेकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. कारण लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग अचानकपणे वाढलंय. मात्र रेल्वेनं देखील आता त्यावरती उतारा शोधलाय. ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात रेल्वेचं तिकीट बुक केलंय त्यांना लगेच पैसे रिफंड मिळणार नाहीयेत. त्याची फक्त पावती मिळेल. नव्या नोटा कमी असल्यानं रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. मात्र 10,000पेक्षा कमी रकमेच्या तिकिटाचं रिफंड मिळणार आहे. 50,000 रुपयांच्या वर जे तिकीट काढलं जाईल त्यासाठी पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. 500 आणि 1000च्या नोटा बंद करून मोदींनी काळ्या पैशांबाबत सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बनावट नोटा बाळगणाऱ्यांचं देखील आता धाबदन आणलंय. कारण जुन्या 500 आणि 1000च्या नोटा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. जर त्यांच्याकडे 8 पेक्षा जास्त बनावट नोटा आढळल्या तर त्या संदर्भात पोलिसांना माहिती दिली जाणार आहे. एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी लोक येत आहेत. त्यांच्याकडे 1-2 बनावट नोटा आढळल्या तर कारवाई केली जाणार नाही. मात्र 8 किंवा त्यापेक्षा जास्त नोटा आढळल्या तर मात्र कारवाई होऊ शकते. महावितरणच्या ग्राहकांसाठी दिलासा मिळालेला आहे. कारण वीज बिलापोटी जुन्या 500 आणि 1000च्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंतच ग्राहकांना जुन्या नोटा देऊन बिल भरता येणार आहे. तुमचं जेवढं वीज बिल असेल तेवढं बिल तुम्ही जुन्या नोटांद्वारे भरू शकता.
सुरुवातीला महावितरणच्या वतीनं 4,000 रुपयांची अट घातली होती, मात्र ती अट आता रद्द करण्यात आली आहे. ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी महावितरणला नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. याशिवाय पाणीपट्टी, संपत्ती कर किंवा कोणताही सरकारशी निगडीत हप्ता भरण्यासाठी तुम्ही जुन्या नोटा चलन म्हणून वापरू शकता. इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल, सरकार किंवा सरकारचे अंडरटेकिंगचे कॉर्पोरेशन्स असतील, या सगळ्यांमध्ये जे काही त्या ठिकाणी लोकांना देयक द्यायचे आहेत त्याकरता आपण किमान 2 दिवस तरी जोपर्यंत बँका रेग्युलराईज होत नाही तोपर्यंत त्यांना 500 आणि 1000च्या नोटा किंवा जी काही जुनी करन्सी आहे ती अलाव करा. आणि माननीय मोदीजींनी आणि केंद्र सरकारने तात्काळ त्याला मान्यता दिली आहे. पुण्याच्या प्रभात पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या कचरापेटीत तब्बल 52,000 रुपयांची रोकड काल सापडली आहे. यात 1,000 रुपयाच्या 52 नोटांचा समावेश आहे. शांता ओव्हाळ या कचरा वेचणाऱ्या महिलेला ही रक्कम सापडली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. नरेंद्र मोदी सरकारनं 1000 आणि 500च्या नोटांवरती बंदी घातल्यानंतर काळा पैसा आता बाहेर येऊ लागलाय. त्यातच 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरणाऱ्यांवरती आयकरची नजर आहे आणि बेहिशेबी मालमत्ता सापडली तर त्यांना 200% दंडाची तरतूदही सरकारनं केली आहे. त्यामुळे लोकांनी काळा पैसा थेट कचऱ्यात टाकायला देखील सुरुवात केल्याचं बघायला मिळतंय. ते कचरा 10 वाजता आम्ही आणला. 10 वाजता कचरा आणल्यानंतर ते काढायला गेलं, सुक्का वेगळं काढायला गेलं, ओलं वेगळं काढायला गेलं, तर त्याच्यातनं पैसे निघायला लागले. मग लगेच पैसे सगळं काढल्यानंतर लोक जमा झाल्या. ते मी घाबरल्यानंतर मग आमचा खंडू म्हणून आहे त्यांना आम्ही फोन करून बोलवून घेतलं मुकादम. नुकतीच चलनात आलेली कोऱ्या करकरीत 2,000च्या नोटेसोबत सेल्फी काढण्याची क्रेज सध्या मुंबईत दिसून येते. लहान वृद्ध सगळ्यांनीच या नव्या नोटेसोबत सेल्फी काढून तात्काळ ते सोशल मीडियावरती अपलोड केलेत. 500 आणि 1,000च्या नोटा रद्द झाल्यानंतर कालपासून बँका सुरू झाल्या आहेत. बँकेत या नोटा बदलून नव्या 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. बराच काळ रांग लावल्यानंतर जेव्हा ही आकर्षक गुलाबी रंगातली 2,000ची नोट हातात येते तेव्हा लोकांना सेल्फीचा मोह आवरत नाहीये. औरंगाबादमध्ये नव्या नोटेसह सेल्फी काढण्याचा मोह नागरिकांना इथल्या देखील आवरलेला नाहीये. नोटा बदलून घेण्यासाठी काल लोकांना बँका आणि पोस्ट ऑफिस समोर रांगा लावाव्या लागल्या. तसंच नव्या 2,000च्या नोटेचं अनोखं स्वागत करत नोटांचा वाढदिवस साजरा केला गेला. एका लहान मुलीच्या हस्ते केक कापून या नव्या नोटेचं स्वागत केलं गेलं. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात अनेक भाविक दाखल झालेत. मात्र सध्या विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा लोकांच्या बँकेसमोरच जास्त रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. कार्तिकी यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. नेहमीच्या प्रमाणे मंदिर समितीनं गोपाळपूर अर्थात 5 किलोमीटर लांब रांगेची व्यवस्था केलेली आहे. मात्र भक्तांनी रांगेकडे पाठ फिरवली आहे. दिवसभर सुट्या पैशांच्या शोधात भाविक भटकतायत. काही ठिकाणी जास्त काउंटर उघडून नोटा बदलून देण्याची सोयही त्यामुळे करण्यात आली आहे. 500 आणि 1,000च्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत रांगा लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे नेत्यांची बँकेत वारीही सुरू झाली आहे. काल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जोगेश्वरी परिसरामध्ये बँकेत जाऊन पाहणी केली आणि बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा तसंच नागरिकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. 1,500च्या नोटा चलनातून बाद झाल्यावरती नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमधले लिलाव सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आले. लिलावानंतर शेतकरी 1,500च्या नोटा स्वीकारण्यास तयार नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. व्यापाऱ्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सुटे पैसे नाही आहेत. त्यामुळे लासलगाव, मनमाड, नांदगाव, पिंपळगाव, मालेगाव अशा अनेक ठिकाणी कांद्याचे आणि किरकोळ मालाचे लिलाव सोमवारपर्यंत बंद राहणार आहेत. नवीन चलन उपलब्ध होईपर्यंत लिलाव करणं अशक्य असल्याचं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानंतर सर्वसामान्यांचा गोंधळ उडालेला आहे आणि याचाच फायदा घेत त्यांच्यापुढे नवनव्या ऑफर्स आणल्या जात आहेत. नागपुरातल्या काही NGOजनी हा काळा पैसा घरात ठेवण्यापेक्षा आम्हाला द्या असं आवाहन केलंय. या संस्थांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम देणगी म्हणून भरण्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही सहकारी पतसंस्था आणि बँकांनी हे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवावे असं आवाहन केलंय. पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1,000ची नोट रद्द करून चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
मात्र 2000ची नवी नोट आणून काय साध्य केलं जाणार आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर या निर्णयाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल अशी वक्तव्य करणाऱ्यांवरती अजित पवारांनी चांगलीच तोफ डागली आहे. काहीही घडलं की राष्ट्रवादी काँग्रेसवरती ते थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न अशोभनीय असल्याचं पवार म्हणाले. साधे साधे कार्यकर्ते की ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं, मसल पॉवर नव्हती, मनी पॉवर नव्हती, तरी ते निवडून आले. हे प्रत्येक वेळेस इथं काही झालं तर ते शेवटी सगळं राष्ट्रवादीवर आणून ढकलायचं, हे जो काही केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे तो अशोभनीय आहे. तडकाफडकी नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे राजकारणी आणि व्यावसायिकांपासून ते सिनेसृष्टीपर्यंत सर्वांचीच पंचाईत झाली आहे. मात्र ही पंचाईत कोणाला जाहीरपणे मान्य करता येत नाही, म्हणून पर्याय नसल्यानं निर्णयाचं स्वागतच करावं लागतं असं महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. की समाजामधल्या राजकीय, त्याच्यानंतर व्यावसायिक, सिनेसृष्टी या सगळ्यांची झाली पंचायत. ते कोणालाच झालेली पंचायत जाहीरपणे मान्य करता येत नाही. त्यावेळी सगळ्यांना स्वागत करावंच लागेल. ग्रामीणमध्ये एक म्हण आहे, नाईलाज को क्या इलाज. त्यामुळे त्यांना नाईलाज आहे. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसमधून मिळायला कालपासूनच सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सोबतच सगळ्या शहरांमध्ये नवीन नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी बँक आणि पोस्ट ऑफिसच्या समोर रांगा लावल्या. काल सकाळपासूनच लोक रांगेत उभे होते. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर लोकांना 4000 रुपयांपर्यंतच्या नव्या नोटा दिल्या. काही ठिकाणी तर सुट्ट्या पैशांसोबत चिल्लरही देण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस बाहेर देखील नवीन नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी होतीये. लग्नसराईच्या काळात जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा फटका काही कुटुंबांना बसलाय. मुंबईतील घाटकोपरमध्ये सत्यदेवी शर्मा यांच्या घरी मुलाचं लग्न आहे. 8 डिसेंबरला हे लग्न होणार आहे, पण त्या लग्नाच्या तयारीसाठीची खरेदी रखडली आहे. लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे, पण अचानकपणे सोन्याचे दर वाढलेत, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. शिवाय कपड्यांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नवीन नोटा लागतात, त्याची तरतूदही झाली नाही, त्यामुळे शर्मा कुटुंबाची चिंता वाढली आहे. सुवर्णनगरी असलेल्या जळगावात आर्थिक व्यवहार सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. 1000 आणि 500च्या नोटा चलनातून रद्द झाल्यानं, तसंच लोकांकडे 100 रुपयांच्या नोटा नसल्यानं या सराफांनी कोट्यवधींचे सगळे व्यवहार थांबवले. काळा पैसा संपवण्यासाठी अनेकांकडून कितीही भाव घ्या, पण या नोटा घेऊन सोनं द्या अशी विनंती करण्यात येते. मात्र शहरातील प्रसिद्ध बाफना ज्वेलर्सनी सोन्याचा भाव 32,250 इतकाच ठेवून काळा पैसेवाल्यांकडे पाठ फिरवली आहे. सीमेवरती जवान बलिदान देत असताना आपण आपल्या देशासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो, असं मत बाफना ज्वेलर्सकडून व्यक्त करण्यात येत आहे. 500 आणि 1000च्या नोटा एका रात्रीत चलनातून बाद झाल्यानं अनेकांची गैरसोय होतीये. मनमाडमधून परप्रांतात जाणाऱ्या भाजीपाल्याला याचा मोठा फटका बसलाय. कालपासून रेल्वेच्या पार्सल विभागातील अधिकारी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे 8 ते 9 टन शेतीमाल रेल्वे स्थानकातच पडून आहे. इथे दररोज 3 ते 4 लाखांचा व्यवहार होत असतो, पण सुट्ट्या पैशांच्या अभावी हे व्यवहार सध्या ठप्प झाले. बसपा अध्यक्षा मायावती यांनी नोटा रूपांतरावरून मोदींवरती जोरदार टीका केली आहे. मोदींचा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे असा आरोप मायावतींनी केलाय. भाजपनं पुढच्या 3 वर्षांसाठी सगळा पैसा जमा केलाय. आश्वासनं पूर्ण न केल्यानं त्यावरून जनतेचं लक्ष हटावं, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील मायावतींनी म्हटलंय. पैसेवाल्यांनी फायदा उठवल्यानंतर सर्वसामान्यांनी त्रास देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी मायावतींनी केलाय. औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी हाती येते. एकाच दिवसात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मिळून बँकेत आणि पोस्टात तब्बल 356 कोटी रुपये जमा झालेले आहेत. औरंगाबादेत इतकी रक्कम एका दिवसात जमा झालेली आहे, तर मुंबई पुण्यात किती असेल याचा अंदाज लावलेला बरा. कृष्णा केंडे आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. कृष्णा, काय तपशील? रेश्मा, काल आपण जर पाहिलं तर दिवसभरमध्ये सर्व ज्या बँका आहेत औरंगाबादेतल्या त्या 400 ब्रँचेस आहेत आणि 400 ब्रँचेसच्या समोर लोकांची पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती. औरंगाबादेतल्या प्रत्येक बँकमध्ये साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि 400 ब्रँचेसमध्ये मिळून सरासरी जो आकडा सांगितला जातो बँकेच्या अभ्यासकांनी, त्यांनी जो सांगितलेला आकडा आहे तो 365 कोटी 40 लाख रुपये जमा झाल्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे.
त्याचबरोबर सगळ्या बँकेतून लोकांनी ज्या नोटा बदलून नेलेल्या आहेत, ज्या 500 आणि 1000च्या होत्या, ह्या सगळ्या ज्या नोटा आहेत जवळपास 80 कोटीपेक्षा अधिक लोक 80 कोटीपेक्षा अधिक रुपये जे आहेत ते लोकांनी बदलून नेलेले आहेत. आणि काल जशी एक बातमी येत होती की 500च्या काही बनावट नोटा मिळतात, तर औरंगाबादमध्येही मोठ्या प्रमाणावरती 500च्या बनावट नोटा मिळाल्यात आणि ह्याचा जो आकडा आहे तो 1200 आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये आजही या ठिकाणी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आज एटीएम 12:30 वाजता लोकांनी तपासले मात्र सुरू झालेले. नक्कीच कृष्णा, मोठी रक्कम एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात जमा झालेली आहे आणि पुणे मुंबईचा आकडा जर समोर आला तर डोळे पांढरे होतील. कृष्णा, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आणि यानंतर राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत सुरू असलेला खटला रद्द करण्याची मागणी करणारी छगन भुजबळ यांची याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. 870 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मार्चमध्ये भुजबळांना अटक केली. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. जेलमध्ये असतानाच त्यांनी मनी लॉन्ड्रिंग कायद्याविरोधात याचिका दाखल केली होती. हा कायदा घटनाबाह्य आहे, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. भुजबळांनी थेट कायद्याला आव्हान दिल्यानं अशा पद्धतीनं याचिका मागे घेता येत नाही असं सांगत न्यायालयानं याचिका मागे घेण्यास नकार दिलाय. बातमी आहे पंढरपुरातून. आज कार्तिकी एकादशी आहे आणि त्यानिमित्तानं पंढरपुरात पहाटेच शासकीय महापूजा पार पडली आहे. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान पालघर जिल्ह्यातल्या शेलवले दाम्पत्याला मिळालाय. शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून महसुली पद्धतीनं वसुली करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाची रक्कम देण्यात महाराष्ट्र पुढे आहे. मात्र ज्या कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिली नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या 24व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. एफआरपी देणार नाहीत, त्यांच्या संचालकांना आम्ही कार्यरत राहू देणार नाही, ते कारखाने आम्ही चालू देणार नाही. कारण कारखाने आपण काढले आहेत ते संचालकांकरता काढलेले नाहीत, ते शेतकऱ्यांकरता काढलेले कारखाने आहेत. आणि त्यामुळे महसुली एखादी थकबाकी ज्या प्रकारे वसूल करावी त्याच प्रकारे ही थकबाकी आम्ही वसूल करू. आवश्यकता पडली तर या संचालकांकडनं ती वसूल करायची आवश्यकता पडली तर ती देखील वसूल करू. राज्यात ठिकठिकाणी थंडीचा कडाका वाढलाय. काल अहमदनगरमध्ये किमान तापमान हे 8.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये देखील 9.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. पारा घसरल्यामुळे राज्यभरात गारवा पसरलेला आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्याही पेटायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात थंडीचा जोर यापुढे आणखी वाढणार आहे. राज्यात 27 नोव्हेंबरला नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आज उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. पहिल्या टप्प्यात 147 नगरपरिषद आणि 18 नगरपंचायतींची निवडणूकही होतीये. त्यामुळे कोण अर्ज मागे घेतं याकडे उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत. तर यंदा नगराध्यक्षपद देखील जनतेतून निवडण्यात येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आहे ती चांगलीच रंजक होणार आहे. आणि आता महाविद्यालयीन तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. जंक फूडमुळे वाढणारा लठ्ठपणा आणि इतर समस्यांवरती यूजीसी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननं जालीम उपाय शोधलाय. यापुढे कॉलेज कॅम्पसमध्ये जंक फूडवरती बंदी घालण्याचे आदेश कॉलेजेसना देण्यात आले. कोणत्या पदार्थांवरती बंदी घालायची याबाबत राज्य शासनाच्या निर्देशानुसार लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे. तसंच जंक फूडच्या दुष्परिणामांबाबत जागृती करण्याच्या सूचना देखील यूजीसीनं दिल्या आहेत. तसंच विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागातच स्वतंत्र विभाग करण्याच्या सूचनाही यूजीसीनं दिल्या आहेत.